नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण टाईम अँड वर्क या महत्त्वाच्या टॉपिकवर सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवणार आहोत. हा टॉपिक MPSC, UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग सुरुवात करूया. बरोबर. तर आपला क्वेश्चन आहे, अजय आणि विजय एखादे काम अनुक्रमे 8 दिवस आणि 24 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी मिळून काम केल्यास किती दिवस लागतील. बरोबर. तर हा सोपा क्वेश्चन आहे. आपण टाईम अँड वर्कची क्वेश्चन LCM या मेथडने सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. LCM मेथड. बरोबर. मी सांगतोच पुढे LCM मेथड काय आहे. तर बघा क्वेश्चन काय आहे. अजय, बरोबर, अजय एखादे काम 8 दिवसात पूर्ण करतो. बरोबर. 8 दिवसात पूर्ण करतो. आणि विजय तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो. बरोबर. तर 8 आणि 24 या दोन संख्येचा आपल्याला LCM काढायचा आहे. LCM कसा काढायचा. तर 8ला आणि 24ला 8ने भाग द्यायचा. 8 एक 8, 8 त्रिक 24. बरोबर. तर LCM काय आहे. 3 × 8 24. बरोबर. ते तुमचा LCM किती लिहायचा इथे. हा झाला तुमचा LCM. बरोबर. या LCMलाच काय म्हणायचं, टोटल वर्क. बरोबर. नंतर काय काढायचं आहे, तुम्हाला काढायची आहे कार्यक्षमता. बरोबर. कार्यक्षमता कशी निघणार. अजय 24 काम, अजय किती काम, 24 काम 8 दिवसात पूर्ण करते. एका दिवशी किती करणार, 3. विजय 24 काम 24 दिवसात पूर्ण करते. एका दिवशी किती करणार, 1. तर हे काय झाली, Aची कार्यक्षमता 3 आणि Vची कार्यक्षमता 1. बरोबर. तर दोघांनी मिळून काम केलं. दोघांनी मिळून कशी करायची, 3 आणि 1 4. म्हणजे हे काय झालं, अजय आणि विजय यांचं एका दिवसाचं काम. अजय आणि विजय यांचं एका दिवसाचं काम. ठीक आहे. पूर्ण काम किती आहे आपल्याकडे, 24 भागिले एका दिवसाचं काम 4. किती येईल उत्तर, 6 × 24 6. पहिलं उत्तर. बरोबर. मित्रांनो, आजचा टाईम अँड वर्कचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे डाऊट किंवा क्वेश्चन कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्यावर व्हिडिओ सोल्युशन देऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.